तेहरान हा एक थ्रिलर ॲक्शन चित्रपट आहे, ज्यात गुप्तहेरगिरी, दहशतवाद, राजकीय कटकारस्थान आणि वैयक्तिक त्याग यांचं मिश्रण आहे. कथेचा केंद्रबिंदू आहे राजू, एक भारतीय गुप्तहेर जो अधिकृत आदेशांशिवाय धोकादायक मिशनवर इराणमध्ये जातो. तिथे त्याला स्थानिक सहकारी, धोकादायक शत्रू आणि राजकीय दबाव यांच्या वादळात काम करावं लागतं. चित्रपट भारत, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावपूर्ण पार्श्वभूमीवर. या चित्रपटात राजूची धाडसी कारवाई, त्याची बुद्धिमत्ता आणि वैयक्तिक धैर्य दाखवलं जातं. ही फक्त मिशनची गोष्ट नाही, तर नातेसंबंध, विश्वासघात आणि कर्तव्यापलीकडच्या लढाईची कहाणी आहे. चला तर मंडळी, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते 2012 दिल्लीपासून. आपण राजीव कुमार नावाच्या एका स्पेशल ऑफिसरला पाहतो, जो एका गुंडाजवळ जातो. खरं तर राजू त्या गुंडाची केस हँडल करत असतो आणि त्या गुंडाने राजूच्या कुटुंबाला धमकी दिली होती. म्हणूनच राजू जाऊन त्या गुंडाच्या मेहुण्याला ठार मारतो. तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि राजू त्यांना सांगतो की त्यांच्या रिपोर्टमध्ये असं लिहावं की आधी त्या गुंडानंच गोळी झाडली होती. असं बोलून राजू घरी जाण्यास निघतो. तेव्हाच त्याच्या बायकोचा फोन त्याला येतो आणि ती सांगते की त्याने मुलीला घेऊन लवकर घरी यावं. खरं तर आज राजूच्या मुलीचा वाढदिवस असतो आणि त्याची बायको त्याची वाट पाहत असते. पण राजू स्वतः न जाता मुलीला आणायला दुसऱ्यालाच पाठवतो. तेव्हाच आपण एक कार पाहतो, जिला एक माणूस फॉलो करत असतो. थोड्या वेळाने तो माणूस त्या कारला बॉम्ब लावतो आणि तिकडून निघून जातो. काही क्षणातच तिथे मोठा ब्लास्ट होतो. जे लोक कारमध्ये बसले होते त्यांना गंभीर दुखापत होते आणि कारच्या बाहेर एक छोटी मुलगी होती, जी फुलं विकत असते. बॉम्ब ब्लास्टच्या वेळी ती मुलगी तिथेच असल्याने ती भयंकर भासते. याबद्दल कळल्यावर राजू देखील तिथे पोहोचतो. त्या मुलीबद्दल समजल्यानंतर त्याला खूप वाईट वाटतं, कारण तो तिला नेहमी सिग्नलवर पाहत असे. तेव्हा राजू तिथे रॉचा स्टाफ पाहतो आणि तो आश्चर्यचकित होतो की बॉम्ब ब्लास्टच्या ठिकाणी रॉ काय करत आहे. मग त्याला कळतं की ज्यांच्यावर हल्ला झाला ते इस्रायल एम्बेसीच्या डिप्लोमॅटची पत्नी आणि मुलं होती. त्यांच्यावरच हा बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. त्याचवेळी इस्रायल आणि इराण यांच्यात भांडण सुरू होतं, कारण इराणला अण्वस्त्र शक्ती बनायचं होतं आणि तो त्यासाठी तयारी करत होता. पण इस्रायलला हे मान्य नव्हतं, म्हणून इस्रायलने त्यांचे न्यूक्लिअर सायंटिस्ट मारले होते. याचाच बदला घेण्यासाठी इराण आता इस्रायलवर हल्ला करत होता. हे सर्व कळाल्यावर राजूचं म्हणणं असतं की इराण इस्रायलवर हल्ला करत असेल तर त्याला काही हरकत नाही, पण हे भारतात होऊ नये, कारण त्यामुळे आपले लोक मरत आहेत. रॉचे एक ऑफिसर राजूने ही केस हँडल करावी अशी इच्छा व्यक्त करतात. पण राजूचे सिनियर त्यांना इशारा देतात की जर राजू या केसमध्ये गुंतला तर तो ती केस सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण जर आपण नंतर ठरवलं की हे केस इथेच थांबवायची, तर राजू थांबणार नाही. कारण जेव्हा राजू एखादी केस हातात घेतो तेव्हा काही झालं तरी तो पूर्णपणे सोडवतो. त्यासाठी त्याला कितीही नियम तोडावे लागले तरी तो मागे हटत नाही. हे सगळं ऐकल्यानंतरही रॉचा ऑफिसर अजूनही इच्छित होता की राजूनेच ही केस हँडल करावी. पण राजू म्हणतो की त्याच्याकडे आधीपासूनच 2 मोठ्या केसेस आहे. मग रॉचा ऑफिसर राजूला सांगतो की जी मुलगी या घटनेत भाजली आहे तिचे इथं कुणीही नाही, कुणी तिच्यासाठी उभं राहणारं नाही, बदला घेणारं नाही. हे ऐकल्यावर राजूला खूप वाईट वाटतं आणि तो ताबडतोब हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला पाहायला जातो. डॉक्टर तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिचा मृत्यू होतो. त्या मुलीचा कुणीही नातलग नव्हतं, फक्त एक लहान भाऊ होता, जो आपल्या बहिणीच्या मृत्यूमुळे पूर्णपणे धक्क्यात गेला होता. हे पाहून राजू त्याला आपल्या घरी आणतो. तेव्हा राजूच्या मुलीचा वाढदिवस साजरा होत होता, पण राजूच्या मनात फक्त केसचेच विचार चालू होते. थोड्या वेळाने एनजीओचे लोक येतात आणि त्या मुलाला घेऊन जातात. यानंतर राजू विचार करू लागतो की हा बॉम्ब ब्लास्ट नेमका कोणी केला असेल. सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं की कदाचित पाकिस्तानने हे केलं असेल, पण नंतर राजूला त्यांच्या सोर्सेसकडून कळतं की इराणने हे केलं होतं, कारण ते इस्रायलचा बदला घ्यायचे इच्छित होते. खरं तर भारतात हल्ला झाल्याच्या दिवशी इतर देशांमध्येही असाच बॉम्ब ब्लास्ट झाला होता आणि तोही इस्रायलच्या डिप्लोमॅटवरच. हे ऐकल्यानंतर राजूला खात्री पटते की हे इराणनेच केलं आहे, पण त्याच्याकडे पुरावे हवे होते जेणेकरून तो हे सिद्ध करू शकेल की या हल्ल्यामागे इराणचाच हात आहे. म्हणून तो तिथली सीसीटीव्ही फुटेज काढू लागतो. ती मिळाल्यावर त्याला कळतं की एक माणूस बाईकवर येऊन त्या कारवर बॉम्ब लावून गेला होता. यानंतर राजू त्या माणसाचा माग काढायला सुरुवात करतो. तेव्हाच त्याच्याकडे शैलजा येते, जे एक रॉ ऑफिसर आहे. शैलजाची इच्छा असते की की तिने आणि राजूने मिळून काम करावं, कारण तिला ठाऊक असतं की जसजशी ही केस पुढे जाईल तसतशी ही केस अधिकच गुंतागुंतीची होईल. सुरुवातीला वाटत होतं की हल्ला फक्त भारतातच झाला आहे, पण इतर देशांमध्येही असे हल्ले झाले होते, म्हणून हे आता आंतरराष्ट्रीय प्रकरण बनलं होतं. शैलजाला माहिती होतं की ही केस खूपच कॉम्प्लिकेटेड होणार आहे. शेवटी राजू या केससाठी होकार देतो आणि दोघं मिळून तपास सुरू करतात. आता राजूची टीम शोध लावते की त्या माणसाकडे जी बाईक होती ती कुणाची होती. राजू आणि त्याची टीम जाऊन त्या माणसाला पकडतात. तो सांगतो की ज्याने त्याला आपली बाईक दिली होती त्याचं नाव अवसार होतं आणि इथे बऱ्याच काळापासून तो राहत होता. त्याला बाईकची खूप आवड होती. त्या दिवशी त्याने सांगितलं की त्याला सगळ्यात वेगवान बाईक हवी आहे, म्हणून त्या माणसाने त्याला स्वतःची बाईक दिली होती. तो माणूस हेही सांगतो की अवसार एका मुलीला भेटत असे आणि तिचं नाव होतं लैला.
हे ऐकल्यानंतर राजू इस्रायल एम्बेसीची सीसीटीव्ही फुटेज तपासतो, ज्यात दिसतं की अटॅक होण्याआधी रोज एक माणूस आणि एक मुलगी स्कूटीवर येत असत आणि अटॅक झाल्यापासून ती स्कूटी इस्रायल एम्बेसीच्या बाहेरच उभी होती. हे पाहून राजूला कळलं की कोणीतरी इस्रायल एम्बेसीवर नजर ठेवत होतं. आता त्याला त्या मुलीचा शोध घ्यायचा होता. राजूच्या सोर्सेसकडून कळतं की अटॅक झाल्यानंतर लगेचच अवसार भारत सोडून इराणला निघून गेला. हे पाहून राजूला कळलं की त्यांना लवकरात लवकर अवसारला पकडायला हवं, जेणेकरून भारतात पुन्हा अशा टेररिस्ट कृती होऊ नयेत. यानंतर आपण अवसारला पाहतो, जो इराणी आर्मीला भेटतो. तिथे आपल्याला कळतं की अवसार हा इराणचा टेररिस्ट आहे आणि त्याला हा हल्ला करण्यासाठी इराणी आर्मीनेच पैसे दिले होते, कारण दोन्ही देश एकमेकांचा बदला घ्यायची इच्छित होते आणि त्यामुळे इराणने आपल्या टेररिस्टला सपोर्ट केला होता, जेणेकरून ते इस्रायलचा बदला घेऊ शकतील. आता जेव्हा अवसरला कळतं की राजू त्याचा शोध घेत आहे, तेव्हा तो खूपच चिडतो आणि ठरवतो की काही करून तो राजूला आपल्यापर्यंत पोहोचू देणार नाही. यानंतर आपण राजूला पाहतो, ज्याला त्या मुलीचा पत्ता लागतो, जी अवसरला इथे मदत करत होती. तिचं नाव लैला होतं आणि ते लोक तिला पकडतात. मग ते लैलाची चौकशी सुरू करतात, पण ती काहीही बोलत नाही. पण राजूजवळ तिच्या विरुद्ध सगळे पुरावे असतात, जसं तिचा मोबाईल आणि अवसरचा मोबाईल एकाच ठिकाणी ट्रॅक झालेला होता आणि त्यांना एकत्र अनेकदा इस्रायल एम्बेसीच्या बाहेर पाहिलं गेलं होतं. हे सगळं पाहून लैलालाही कळतं की ती आता वाचू शकणार नाही, म्हणून ती सगळं खरं सांगते. हे ऐकून राजूला खात्री पटते की या सगळ्यामागे इराणचाच हात आहे. मग राजूच्या सिनियरला सांगितलं जातं की त्याने राजीवला आदेश द्यावा की ही केस इथेच थांबव, कारण इस्रायल आणि इराण दोन्ही भारतासाठी खूप महत्त्वाचे देश होते. इस्रायलकडून भारताला नवीन तंत्रज्ञान मिळत होतं आणि इराणकडून आपण गॅस विकत घेत होतो. इराणसोबत भारताची एक डील होणार होती, ज्यासाठी फक्त 10-15 दिवस बाकी होते. जर या दरम्यान इराणला कळलं की भारतीय अधिकारी त्यांच्या विरोधात पुरावे जमा करत आहे, तर ते गॅस डील रद्द करतील. म्हणून भारतीय अधिकाऱ्यांना नको होतं की इराणला या गोष्टीची खबर लागावी. त्यामुळे त्यांनी राजीवला सांगितलं की त्याने ही केस इथेच थांबवावी. पण राजीवने ठरवलं होतं की तो आता शांत बसणार नाही, कारण त्याला ही केस आता पूर्ण करायची होती, जेणेकरून भविष्यात दोन देशाच्या भांडणात भारतीय मारले जाणार नाहीत. यासाठी राजीवने ठरवलं की तो आता अबुधाबीला जाईल आणि तिथून तेहरानला, कारण अवसार तेहरानमध्येच होता. यानंतर राजीव आपल्या सहकारी दिव्या आणि आणखी एक सहकाऱ्यासोबत अबुधाबीला निघतो. या सगळ्या शैलजा त्यांना मदत करत होती, पण ही मदत अनऑफिशियल होती, कारण अधिकृतपणे त्यांना केस बंद करायला सांगितलं गेलं होतं. जेव्हा राजूच्या सिनियरने त्याला फोन केला, तेव्हा राजूने खोटं सांगितलं की त्याचा आवाज त्यांना ऐकू येत नाही आणि त्यामुळे तो त्यांच्या सूचना ऐकू शकला नाही. तो आपल्या टीमसह अबुधाबीला पोहोचतो, जिथे एका बिझनेसमॅनने त्यांना मदत केली. या बिझनेसमॅनने एक मोठा स्कॅम केला होता, पण त्याच्यात देशभक्ती होती आणि शैलजाने त्याला सांगितलं होतं की त्याने राजूला मदत करावी. त्यामुळे त्या बिझनेसमॅनने त्यांच्यासाठी राहण्याची सोय केली आणि बनावट कागदपत्र, पासपोर्ट वगैरे सगळं मिळवून दिलं. यानंतर त्याने त्यांना एक सुनसान ठिकाणी सोडलं, जेणेकरून थोडा आराम करून ते पुढे तेहरानसाठी जाऊ शकतील. तिथे काही इस्रायली ऑफिसर होते, जे इराणचा बदला घेण्यासाठी आले होते. राजूची त्यांच्याशी भेट होते आणि इस्रायलचे लोक राजूला सांगतात की अवसार मिळाल्यावर त्याला फार वाईटरित्या ठार मारावं. त्यावर राजू म्हणतो की इस्रायलनेही इराणच्या लोकांना मारलं आहे आणि आता इराण इस्रायलच्या लोकांना मारू इच्छितो. इथे कोणीही निर्दोष नाही. त्याचं एकच म्हणणं असतं की या दोघांच्या भांडणात भारतीय मारले जाऊ नयेत आणि म्हणूनच तो इथे आला आहे. आपण आता अवसरला पाहतो, ज्याला कळतं की राजू आपल्या टीमसह अबुधाबीला आला आहे. हे ऐकून तो खूपच अस्वस्थ होतो, कारण काही करून त्याला राजूला तेहरानला पोहोचण्यापासून रोखायचं असतं. त्याला कळतं की राजू पुढे बोटीने जाणार आहे, म्हणून तो तिथे आपल्या माणसांना पाठवतो, जेणेकरून ते राजूचा अंत करू शकतील. जेव्हा हे लोक त्यांच्यावर हल्ला करतात, तेव्हा राजू आणि त्याची टीम त्यांना प्रत्युत्तर देतात. या लढाईत दिव्याचा मृत्यू होतो, जे पाहून राजूचा सहकारी हादरून जातो. पण राजू तिथे थांबू शकत नाही, कारण त्याला काहीही करून तेहरानला पोहोचायचंच असतं. तो आपल्या सहकार्याला सांगतो की की त्याने इथे थांबून दिव्याचं शरीर भारतात परत घेऊन जावं. यानंतर राजू बोटीत बसतो, जेणेकरून तो पुढे जाऊ शकेल. भारतामध्ये जेव्हा कळतं की दिव्याचा मृत्यू झाला आहे, तेव्हा बरेच प्रश्न निर्माण होतात. दिव्या तिथे काय करत होती? जर सर्वांना समजलं की दिव्या अनऑफिशियली एका मिशनवर गेली होती, तर खूप मोठी अडचण निर्माण झाली असती. त्यासोबतच इराणलाही हे कळलं असतं की हे लोक इराणविरुद्ध पुरावे गोळा करत आहे. म्हणून भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की दिव्या सुट्टीसाठी तिथे गेली होती आणि तिथेच अपघाती तिचा मृत्यू झाला. यानंतर दिव्याचं शरीर भारतात आणून तिचं अंतिम संस्कार केलं जातं. हे ऐकून शैलजाही खूप चिंतित होते, कारण आता भारतातून राजूला कुठलीही मदत मिळणार नव्हती. राजू पूर्णपणे नियम तोडून तिथपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शैलजाला काळजी वाटत होती की तो ठीक असेल की नाही. म्हणून ती राजूच्या पत्नीला भेटायला जाते आणि तिला सगळं सांगते की राजू तेहरानला जाणार आहे. हे ऐकून राजूची पत्नीही घाबरते आणि सांगते की जेव्हा राजू कुठेही जातो, तेव्हा तो नेहमी 10:30 वाजता तिला फोन करतो. 3 रिंग म्हणजे राजू सुरक्षित आहे, असं त्यांचा ठरलेला संकेत होता. मग त्या दोघी 10:30 वाजण्याची वाट पाहतात आणि राजू 3 मिस कॉल देतो. हे पाहून त्यांना समजतं की राजू सुरक्षित आहे. इकडे इराणलाही कळून जातं की भारत
त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा करत आहे. भारतीय अधिकारी त्यांना पटवून सांगतात की त्यांनी राजीवला या केसमधून काढून टाकलं आहे आणि तो जे काही करत आहे ते पूर्णपणे अनऑफिशियल आहे. म्हणून त्याच्यासोबत काही झालं किंवा त्याने काहीही केलं तर त्यासाठी भारत जबाबदार नसेल. दरम्यान राजू तेहरानमध्ये पोहोचतो, जिथे तामीर नावाचा एक स्थानिक माणूस त्याला मदत करतो, कारण तामीरची ही दहशतवादाविरुद्ध भूमिका होती. पण जेव्हा तामीरला कळतं की भारत आता राजूला सपोर्ट करत नाही आणि त्याच्याशी त्यांनी अधिकृत नातं तोडलं आहे, तेव्हा तो राजूला सांगतो की जितके लवकर तू इकडून निघून जाशील तितकं तुझ्यासाठी बरं. कारण भारताने त्याला पाठिंबा नाकारला होता. इराणलाही त्याच्या उपस्थितीची माहिती आहे आणि तेही त्याला संपवण्याचा प्रयत्न करतील. तसंच अवसार तर आधीपासूनच त्याच्या मागावर आहे. पण राजू काही करून शांत बसणार नव्हता. तरीही तो काही दिवस थांबतो, जेणेकरून तो थोडासा बरा होऊ शकेल. यानंतर तो तामीरच्या मुलीला भेटतो आणि पाहतो की तामीर आपल्या मुलीवर किती प्रेम करतो. तामीरला एक मुलगाही होता, पण तो बॉम्बस्फोटात मरण पावला होता. तेव्हापासून तामीरला वाटत होतं की दहशतवाद फारच चुकीचा आहे, कारण यात निरपराध लोकांचा मृत्यू होतो. हे सगळं ऐकल्यावर राजीव ठरवतो की तो अवसरला सोडणार नाही. मग तो अवसरचा ठावठिकाणा शोधू लागतो. जेव्हा तामीर पाहतो की राजू हार मानायला तयार नाही, तेव्हा तो त्याला मदत करायचं मान्य करतो. यानंतर ते दोघं मिळून अवसरचा पत्ता लावू लागतात आणि त्यांना अवसरचा साथीदार सय्यदचा पत्ता लागतो. मग ते योजना आखतात की आधी सय्यदला पकडायचं आणि त्याच्याकडून अवसर कुठे आहे हे जाणून घ्यायचं. दरम्यान अवसरलाही कळतं की राजू सय्यदला पकडणार आहे, पण तो सय्यदला याबद्दल काहीही सांगत नाही. तो सय्यदला सांगतो की त्याने आपल्या मुलाच्या शाळेत कार्यक्रमाला उपस्थित राहावं, कारण त्याचा मुलगा यामुळे खूपच आनंदी होईल. प्रत्यक्षात अवसर जाणीवपूर्वक सय्यदला शाळेत पाठवत होता, जेणेकरून राजू तिथून त्याला पकडू शकेल. अवसरने सय्यदच्या कपड्यांमध्ये ट्रॅकर लावला होता, जेणेकरून राजू त्याला कुठेही घेऊन गेला तरी अवसरला त्याची माहिती मिळेल आणि तो तिथे पोहोचून राजूला मारू शकेल. अवसरला माहिती होतं की राजू इच्छित असेल तर सय्यदलाही मारू शकतो, पण तरीही तो सय्यदला या धोक्यात ढकलतो. यानंतर राजू आणि तामीर मिळून सय्यदचं अपहरण करतात आणि त्याला एका सुनसान ठिकाणी घेऊन जाऊ लागतात. पण त्याचवेळी अवसरचे लोक त्यांच्यावर हल्ला करतात. मग राजूही प्रत्युत्तर दाखल गोळीबार सुरू करतो. यात चकमकीत तामीरला गोळी लागते, पण तरीही तो राजू आणि सय्यदला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो. तिथे पोहोचल्यावर राजू पाहतो की तामीरला गोळी लागली आहे. तो तामीरला सांगतो की त्याने मजबूत राहायला हवं आणि आपल्या मुलीसाठी जिवंत राहायला हवं. यानंतर राजू सय्यदकडून अवसरबद्दल विचारू लागतो, पण सय्यद काही सांगण्याआधीच राजूला दिसतं की त्याच्या कपड्यांमध्ये ट्रॅकर आहे. हे पाहून सय्यदही धक्क्यात जातो, कारण अवसरने त्याला इतका मोठा धोका दिला होता. तेव्हाच अवसर आपल्या गुंडाबरोबर तिथे पोहोचतो. राजू तामीरला एका सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि अवसरच्या गुंडाशी लढायला लागतो. दोन्ही साईडने जोरदार गोळीबार होतो आणि राजू एक एक करत अवसरचे सगळे लोक संपवतो. शेवटी फक्त अवसर उरतो. त्यालाही राजू पायात गोळी मारतो, ज्यामुळे तो कुठेही जाऊ शकणार नाही. यानंतर अवसर त्या आर्मी ऑफिसरला फोन करून मदतीसाठी बोलावतो, पण आर्मी ऑफिसर काही करू शकत नव्हते, कारण त्यांच्या विरोधात भरपूर पुरावे होते. सर्वांना समजलं की अवसरने भारतात हल्ला केला होता आणि जर हे कळालं की यामागे इराणचा हात होता तर इराणची खूप बदनामी होईल. म्हणून इराण आता अवसरची मदत करू शकत नव्हता आणि ऑफिसरही मदत नाकारतो. यानंतर अवसर राजूला सांगतो की त्याने त्याला ठार मारावं, पण राजू सांगतो की जर त्याने अवसरला मारलं तर हा विषय खूप मोठा होईल, कारण एक भारतीय अधिकाऱ्याने एका दहशतवाद्याला ठार मारलं ही गोष्ट राजकीय तणाव वाढवेल, म्हणून तो त्याला मारू शकत नाही. हे बोलून राजू तिकडून निघू लागतो. तेवढ्यात तिथे सय्यद येतो आणि राजू त्याला बंदूक देतो. हे पाहून अवसर थक्क होतो आणि सय्यदला सांगतो की त्याने राजूला ठार मारावं. पण आता सय्यदला अवसरची प्रचंड चीड आली होती, कारण अवसरने त्याला अशा प्रकारे फसवलं होतं. म्हणून तो राजूला मारण्याऐवजी अवसरलाच ठार मारतो आणि राजू तिकडून निघून जातो. अशा प्रकारे राजूने ही केसही सोडवली होती. भारतात ज्याने दहशतवादी हल्ला केला होता त्याला त्याने संपवलं होतं. यानंतर राजूच्या वरिष्ठांना आणि रॉच्या अधिकाऱ्यांना ही बातमी कळते. राजूचे वरिष्ठ रॉ ऑफिसरला सांगतात की त्यांना राजूला परत आणायला हवं, पण रॉ ऑफिसर सांगतात की जेव्हा राजू परत येईल तेव्हा त्याला कोणतंही मेडल मिळणार नाही, कारण त्याने सगळं अनऑफिशियली केलं आहे. हे ऐकून राजूचे वरिष्ठ म्हणतात की चौकशी हो किंवा काहीही हो, पण ते राजूची साथ सोडणार नाही. ते त्याला परत आणण्यासाठी एक माणूस तेहरानला पाठवतात. यानंतर सांगितलं जातं की यानंतरही इराण आणि इस्रायलने एकमेकांवर अनेक हल्ले केले, पण यापैकी एकही हल्ला भारतात झाला नाही. आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो. गॅस डीलबाबत सांगायचं तर ती डील रद्द झाली होती. ऑफिशियली इराणने ती रद्द केली नव्हती, पण त्यावर अनेक सँक्शन्स लागू होणार होते, जी मिळालेच नाही. म्हणून ती डील कधीच पूर्ण होऊ शकली नाही. तर मंडळी, ही होती तेहरान चित्रपटाची रोमांचक कथा. गुप्तहेरगिरी, ॲक्शन आणि भावनिक क्षणांनी भरलेली. राजूची जिद्द, त्याचं धैर्य आणि सर्व अडथळ्यांना तोंड देत पूर्ण केलेलं मिशन आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. हा फक्त चित्रपट नाही, तर कर्तव्य, त्याग आणि सत्याच्या शोधाची सफर आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा फेवरेट सीन सांगा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.
आणि अशाच अजून थरारक चित्रपटांच्या एक्सप्लेनेशनसाठी चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.